काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत असं विधान केलेलं होतं आणि त्यावरून आता असदुद्दीन ओवैसी यांनी खोचक टोला लगावलाय। तुम्ही 4 नाही 20 मुलं करा, त्याचं आम्हाला काय करायचंय असं म्हणत ओवैसींनी टोला लगावलाय। तर ओवैसींचं नागरिकत्व रद्द करून पाकिस्तानात पाठवा आणि तिथं 20 मुलं जन्माला घाला असा प्रतिटोला नवनीत राणांनी लगावलाय। मी खूप स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मौलाना आहे की कोण आहे देवालाच माहित आहे, पण ते खुलेआम असं म्हणतात आहे की मला 4 बायका आणि 19 मुलं आहे म्हणतात आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम 19 मुलांचं जे मला पाहिजे होते ते 30-35 मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते। तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे। त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4-4, 3-3, 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे। त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे। पैदा करो, 19 पैदा करो, तुम 4 नहीं तुम भी 20 पैदा करो। तुम्हारे को भगवान का वास्ता तुम भी 19 या 20 पैदा करो। क्या है, मजाक है? जास्त सल्ला द्यायचा नाही। ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांची पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे। त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी।